रितेशच्या लय भारीच्या निमित्ताने एक गोष्ट समोर आली, तीही अशी. सलमानने मराठी चित्रपटात काम करावं अशी ना रितेशची इच्छा होती, ना निशिकांत कामतची, ना खुद्द राज ठाकरेंची. आपण मराठी चित्रपटात काहीतरी करावं ही स्वतः सलमानची इच्छा होती आणि याबाबतचा खुलासा रितेशने लय भारीच्या म्युझिक लॉन्चच्या निमित्ताने दिला. मला वाटतं सलमान हे आमच्या सर्वांचे चांगले मित्र आहेत आणि त्यांचा मोठेपणा होता की आम्ही जेव्हा हैदराबादला शूट करत होतो त्यावेळेस ते स्वतः म्हणाले की मला या चित्रपटात एक सीन करायचा आहे. मग 4 दिवस आम्ही विचार केला की तो सीन कुठे येईल. मग एक जागा शोधली आणि सलमाननी हा सीन मराठीत केला. म्हणून मला वाटतं की त्यांचे जे फॅन्स आहेत त्यांनासुद्धा सलमानच्या आई ह्या मराठी आहेत, म्हणून त्यांना मराठी चांगलं बोलता येतं हे लोकांनासुद्धा लय भारीद्वारे कळेल. सलमानची मराठीत काम करण्याची ही इच्छा नक्कीच कौतुकास्पद आहे. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या मराठी कलाकारांनी मराठी सिनेमाला नाही म्हणताना सलमानचा मराठीतला हा सहभाग नक्की आठवावा. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही पाहताय राजश्री मराठी.